धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दे या तो उनको मंत्रिमंडल से बर्खास्त करें सरकार, नॉन नेगोशिएबल। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक विद्यार्थी ठाम। तरीके से चर्चा हुई, उनकी मुख्यतः 3 डिमांड थी और 5 सुधार के दृष्टि से परीक्षा में सुझाव नहीं। विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी सरकारनं शनिवारी दुपारपर्यंत मागितली वेळ। पेपरफुटी विरोधात केंद्रीय मंत्रिमंडळाची सुधारणा विधेयकाला मंजुरी, फास्ट ट्रॅक सुनावणीसह 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटींपर्यंत दंडाची तरतूद। सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातामध्ये हा तिरंगा आहे, या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झालेली नाहीये। उद्धव ठाकरेंचा तिरंगा आंदोलनातून केंद्र सरकारला इशारा। शनिवारी पुण्यात विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक। विद्यार्थी आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांकडून पॅलेट गनचा वापर, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर आरोप, तर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह 3 मागण्यांवर ठाम। ठाण्यात रस्त्यावरील कमानीचा बॅनर कोसळला, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडथळा। मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल, आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात वारकऱ्यांची अलोट गर्दी। मुख्यमंत्री फडणवीसांनी वारकऱ्यांसोबत खेळली फुगडी, आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री फडणवीस पंढरपुरात दाखल। सुरतमध्ये पावसाचा कहर, कमरूनगरमध्ये परिसर जलमय, अनेक वाहनं पाण्यात बुडाली। नमस्कार, मी मृगा। महाराष्ट्राची खबरबात या बातमीपत्रामध्ये सुरुवातीलाच पहिली बातमी आहे आंदोलनाची। पुण्यातलं आंदोलन, दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला आणि त्या प्रकरणाचे पडसाद आता पुण्यात सुद्धा पडतायत। इथं पुण्यात शनिवार वाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला गेला आणि यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। गेले तासाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विद्यार्थी आंदोलन करतायत। पुण्यामध्ये सध्याची ही दृश्य आहेत, मोठ्या प्रमाणावर सांग थोर एकवटलेले आहेत। ही दृश्य आपण पुण्यातली पाहतोय। पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी आज आंदोलन केलं आणि या ठिकाणी एकाच वेळी अनेक शहरांमध्ये आंदोलनं होत आहेत। पुण्यात सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हा मोर्चा आहे। शनिवार वाड्यापासून हा मोर्चा निघाला। मोठ्या संख्येनं पुणेकरांनी, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला गेला होता। विद्यार्थी एकवटलेले होते। अनेक मागण्या यावेळी केल्या गेल्या। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी होती। शनिवार वाड्यापासून हा मोर्चा निघाला गेला। आपण पाहतोय आज संध्याकाळी जवळपास 4 वाजल्यापासून पुणे जागं झालं आणि त्यानंतर विद्यार्थी या ठिकाणी एकवटले। शनिवार वाड्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली। जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा होतोय। आपल्यासोबत वैभव सुनावणे जोडले गेलेले आहेत। वैभव, आपण पाहतोय पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे, नेतृत्व कोण करताय आणि त्याचबरोबर साधारण किती जमाव इथं आहे? म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलाच नाही तुमचा मेक इन इंडिया, आणि इंडियन पर्यंत म्हणजे शेतकऱ्यांच्या पोटावर। आपण पाहतोय की नेटवर्क नसल्यामुळे खरं तर आपले प्रतिनिधी कनेक्ट होऊ शकत नाहीयेत। मात्र सध्या आपण ही दृश्य पाहतोय, ही पुण्यातली लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं इथे विद्यार्थी जमलेले आहेत, निषेध करतायत, आंदोलन करतायत, राजीनाम्याची मागणी करतायत। तुमचा देश
या शेतकऱ्यांच्या महत्वासाठी काही करतच नाही. म्हणून मोदी तुमचं सरकार शेतकऱ्यांसाठी काही करतच नाही. म्हणून मी म्हणतो देश आमचा देशात. दुपारी जवळपास 3 वाजेच्या सुमारास सुरू झालेला हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचला 1 तासापूर्वी. आता इथलं शिष्टमंडळ जे आहे या विद्यार्थ्यांचे ते जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देईल. मात्र या आयोजनाशी संबंध नसलेल्या आणि स्वयंस्फूर्तीनं मोर्चामध्ये आलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी आज केंद्र सरकारला जाब विचारलाय. धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा म्हणून काही ग्राफिटी ज्या आहेत त्या लगेच तयार करून लगेच प्रिंट करून ते मोर्चात सहभागी होत होते. आणि प्रचंड वेगवेगळ्या ग्राफिटी ज्या आहेत त्या या सगळ्या अत्यंत क्रिएटिव्ह ग्राफिटी बघायला मिळाल्यात. आपल्या सोबत जेएनजीचे काही प्रतिनिधी आहेत ग्राफिटी त्यांना विचारूया आपण कुठून आलाय? मी पुण्याचा आहे प्रॉपर. आर्यन वानकडे नाव आहे माझं. मी इंजिनिअरिंग स्टुडंट आहे पण मी नीटसाठी ड्रॉप घेतलेलं पहिलं. माझे 3 वर्ष नीटमध्ये गेलेत. परवा एवढ्या दिल्लीमध्ये एवढ्या पोरांना मारले. मी इथं शुक्रिया करतो पुणे पोलिसने इथं कुणी लाठीचार्ज कुणी केलं कुणाला केलं नाहीये. दिल्ली पोलिसने एवढं मारलं. मला परवा मी एका अंधभक्त बोलत होतो. मी त्याला विचारलं तू सीजेपीला सपोर्ट नको करू सोनम वांगचुकला सपोर्ट नको करू पण हे पोरांना मारले बरोबर आहे का नाही. तो अंधभक्त मला बोलला 10 वर्ष पोरांना जायचंच काय तिथं. पोरं तिथं गेलेच का? परमिशन नव्हती तर गेले नाही. मी त्याला एक प्रश्न विचारेल जाणार कोण मग? आम्ही पोरं जाणार नाही तर जाणार कोण? आमचं हक्काचं एज्युकेशन आहे आम्ही मागणार. धर्मेंद्र प्रधाननी इस्तीफा द्यायला पाहिजे. आता याच धर्तीवर महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये मोर्चा निघतायत. मुंबईत सुद्धा शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत सुद्धा शिवाजी पार्कावर सामूहिक राष्ट्रगीत गायनाचं आयोजन केलं. उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, अमित ठाकरे सुद्धा यावेळी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी आले होते, तरुण उपस्थित झाले होते. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली. दरम्यान यावेळी आदित्य ठाकरेंनी फोनवरनं दिल्लीत विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या अभिजित दिपकेला फोन केला आणि यावेळी फोनवरून अभिजित दिपकेनं विद्यार्थ्यांशी संवादही साधलाय. लाठी खाने के बाद क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? टीयर गैस झेलने के बाद क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? पेपर लीक होने के बाद क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? संविधान पे अत्याचार करने वालों के क्या आप दोस्त बन सकते हो? जब जब वो डरते हैं तब तब वो हिंदू मुस्लिम करते हैं, क्या वो उनके फ्रेंड बन सकते हो? जब जब वो डरते हैं, जाति धर्म की बात करते हैं, भाषा की बात करते हैं, क्या आप उनके दोस्त बन सकते हो? एक ही बात दिल से कहना चाहता हूं. पहली बार जेन जी और जेन अल्फा के जज्बे को पूरा देखा है. डरते नहीं हो आप? नहीं डरते. हमें पहले लगता था की आप हमें नवे शब्द सुना रहे हो. आम्हाला वाटत होतं तुम्ही आम्हाला नवीन भाषा शिकवताय. तुम्ही आम्हाला हिम्मत शिकवलेली आहे. तुम्हाला सलाम करतो. ठीक आहे, मुंबई पोलिसांनी जेवढं काही सहकार्य करायचं ते करत आहेत. आज आम्ही सगळे इथे भाषण द्यायला नाही तुमच्यासाठी आलो. सबको एक ही बताना चाहता हूं, जिस जिसको यहाँ एक्सप्रेस होना है, जिस जिसको यहाँ व्यक्त होना है, जिस जिसको दिल की बात बोलनी है, ये अपना मंच है, ये आपका मैदान है. कोई हाथ नहीं लगाएगा आपको. हम हमारे साथ हैं, हम आपके साथ हैं. आपण सर्व भारतीय आहोत, आपण सर्व हिंदुस्थानी आहोत. आपल्याला आपली ओळख विसरून भीती दाखवून जे राज्य करत होते आतापर्यंत त्यांनी हे दृश्य पाहण्यासारखं आहे. मला अनेक जणांनी विचारलं आप कुछ बात करना चाहेंगे? मैंने कहा मैं नहीं कुछ बात करना चाहता, लेकिन ये जन की बात है, ये अब दिल्ली वालों को सुनना होगा. सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातामध्ये हा तिरंगा आहे. या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झालेली नाहीये. या तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदुका घेऊन या. आम्ही तिरंगा घेऊन तुमच्या समोर आहोत. बघू तिरंगा जिंकतो का तुमची हुकुमशाही जिंकते.